जिल्ह्यात 9 आगारापैकी 3 आगारामध्ये गेल्या काही वर्षात लालपरीची दयनीय अवस्था झाली आहे। यात पांढरकवडा आगाराच्या जुन्याच बसेसवर डोलारा आहे। एसटी बसेस अत्यंत खिळखिळ्या झाल्या आहेत। अशा स्थितीत त्या लांब पल्ल्यावर सोडण्यात येत असल्याने प्रवाशांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे। जिल्ह्यातील बहुतांश आगाराकडे गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यावर धावत असलेल्या बसेस अद्यापही कार्यरत आहेत। त्यातील काही बसेसची अवस्था अत्यंत दयनीय आहे। त्यामुळे तेव्हा केव्हा आणि कुठे बंद पडेल याचा नेम राहिलेला नाही। आगारातील काही बसेस स्क्रॅपमध्ये जाण्याच्या अवस्थेत आहेत, परंतु लालपरीकडे वाढता प्रवाशांचा ओढा पाहता त्या अद्यापही रस्त्यावर धावत आहेत। याचा नाहक फटका प्रवाशांना बसतो आहे। वर्षभर या बसेसची डोकेदुखी विद्यार्थी व इतर प्रवासी सहन करत आहेत। विविध आगारांनी शासनाकडे नवीन बसेसची मागणी केली आहे। त्यामुळे शासनाने काही आगारांना बसेस उपलब्ध करून दिल्यात, परंतु वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता या बसेस देखील अपुऱ्या आहेत। यामध्ये पांढरकवडा आगाराला अद्यापही नवीन बसेस मिळाल्या नाहीत। त्यामुळे आगाराला जुन्या खिळखिळ्या झालेल्या बसेस सोडण्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगण्यात येत आहे। याचा फटका प्रामुख्याने केळापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रवाशांना सहन करावा लागतो आहे। कुठेही बस बंद पडल्यास प्रवाशांना तासनतास उभे राहावे लागते। त्यामुळे काही प्रवासी खासगी वाहनांचा आधार घेतात। त्यामुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठी शासनाने पूरक अशा नवीन बसेस उपलब्ध करून देण्यात याव्या अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे।